बघा, मूळ संख्या ठरवणे. आता आपल्याला दिलेली संख्या मूळ संख्या आहे की नाही कशा पद्धतीने ठरवायची ते बघूया. आता बघा, इथे आपण 149 ही संख्या घेतलेली आहे. आता ही संख्या मूळ संख्या आहे की नाही ते कशा पद्धतीने ठरवायचं. बघा, आपल्याला काय करायचं आहे, अशी एक संख्या घ्यायची आहे की जिचा वर्ग 149 पेक्षा मोठा असेल आणि 149 ची ती जवळची संख्या असेल. जसं आपण इथे 13 ही संख्या घेतलेली आहे. 13 या संख्येचा वर्ग, आता बघा 13 या संख्येचा वर्ग आपल्याला माहित आहे तो 169 आहे आणि 169 ही संख्या 149 पेक्षा मोठी आहे आणि 149 पेक्षा अगदी जवळची वर्गसंख्या म्हणजे मोठी. 149 पेक्षा मोठी वर्गसंख्या आणि जवळची, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग आता काय करायचं आपल्याला, आता ही जी 13 संख्या आहे या 13 संख्येच्या लहान सर्व मूळ संख्या घ्यायच्या आपल्याला. जसं आता बघा, 13 संख्येपेक्षा 2 ही मूळ संख्या आहे लहान, 3, 5, 7, 11 आणि 13. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मूळ संख्या घ्यायच्या आहे 13 पेक्षा लहान. आणि 13 ही मूळ संख्या जर असेल तर 13 सुद्धा घ्यायची आहे, पण 13 जर ही मूळ संख्या नसेल तर ते घ्यायची नाही आहे. पण इथे आता आपल्याला माहित आहे की 13 ही मूळ संख्या आहे, तर आपण 13 पण घेतलेली आहे. मग आता काय करायचं आपल्याला की या ज्या मूळ संख्या आलेल्या आहेत 13 पेक्षा लहान, या 13 आणि 13 पेक्षा लहान या ज्या मूळ संख्या आलेल्या आहेत या सर्व संख्यांनी 149 ला भाग देऊन बघायचा आहे. बघा, या सर्व संख्यांनी 149 ला भाग देऊन बघायचा आहे. जर यापैकी एखाद्या संख्येने जरी 149 ला पूर्ण निशेष भाग गेला तर 149 ही काय होईल, संयुक्त संख्या होईल, मूळ संख्या होणार नाही. पण जर या दिलेल्या पूर्ण या ज्या मूळ संख्या आहे या सर्व मूळ संख्यांनी जर 149 ला भाग गेला नाही तर 149 ही मूळ संख्या होईल. आता लक्ष द्या, आता आपण काय करू, 2 ने भाग देऊन बघू. आपल्याला माहित आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादी संख्या असेल, एखादा अंक असेल तरच 2 ने पूर्ण भाग जातो. इथे बघा, यापैकी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एकही अंक इथे नाही, इथे 9 आहे. म्हणजेच याचा अर्थ 2 ने 149 ला भाग जाणार नाही. 3 ने बघूया. आपल्याला माहित आहे 3 ची कसोटी काय आहे, या सर्व संख्यांची बेरीज करायची. 1 अधिक 4 5, 5 अधिक 9 14 होतात. 14 ला 3 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच 149 ला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जात नाही. त्याच्यानंतर 5 ने भाग देऊन बघूया. आपल्याला माहित आहे 5 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. परंतु इथे 9 आहे, म्हणजे याचा अर्थ 5 ने सुद्धा 149 ला पूर्ण भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 7 ने भाग देऊन बघूया. आता 7 ने आपण डायरेक्ट भाग देऊन बघितला तरी चालते. 7 दुने 14, लक्ष द्या इथे 9 आले, म्हणजे 7 ने पण पूर्ण भाग जात नाही. बघा, 7 ने पण पूर्ण भाग जात नाही. नंतर 11 ने बघा, आपल्याला माहित आहे 11 ची कसोटी काय आहे की विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि समस्थानच्या अंकाची बेरीज. आता इथे समस्थानचा स्थानी एकच अंक आहे, विषम स्थानी 2 अंक आहे, यांची बेरीज केली आपण 1 अधिक 9 10 होतात है ना. आणि इथे समस्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे 4, इथे 4च आहे, यांची वजाबाकी, यांचा फरक काढायचा आपल्याला. म्हणजे यांचा फरक किती होते, 6. बघा, 10 मधून 4 वजा केले आपण 6 होते. परंतु यांचा फरक किती आला पाहिजे, 11 ने भाग जाण्यासाठी 0 किंवा मग 11 असा फरक जर आला तरच 11 ने पूर्ण भाग जातो. पण इथे तसं नाही आहे, इथे 6 येत आहे, म्हणजे 11 ने पण या 149 ला भाग जात नाही. त्याच्यानंतर 13 ने भाग देऊन बघायचा डायरेक्ट. बघा, 149 भागीला 13, 13 1 13, एकाला इकडे 9. आता आपल्याला माहित आहे 13 ने 19 ला भाग जात नाही, म्हणून मग पुढे भाग द्यायचं काम नाही. म्हणजे याचा अर्थ 149 ला सुद्धा 13 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने बघा, आता काय झालेलं आहे बघा, 149 ही संख्या घेतली होती आपण. त्याच्यानंतर अशी संख्या घेतली आपण की जिचा वर्ग हा 149 पेक्षा मोठी संख्या असेल आणि 149 पेक्षा जवळची संख्या असेल, तर म्हणजे वर्गसंख्या, जवळची वर्गसंख्या असेल तर तो अशी संख्या घ्यायची आपल्याला आणि त्याच्यापेक्षा सर्व लहान मूळ संख्या घ्यायची आहे.
ती स्वतः जरी मूळ संख्या असली तरी तिला घ्यायचं आहे, पण जर मूळ संख्या ही मूळ संख्या नसली तर तिला घ्यायचं नाहीये. आणि सर्वच ज्या याच्यापेक्षा लहान जेवढी मूळ संख्या आहे सर्वच संख्यांनी या 149 ला भाग देऊन बघायचा आहे. जर पूर्ण भाग गेला तर ही म्हणजे एखाद्या संख्येने जरी भाग गेला तरी ही मूळ संख्या होणार नाही. पण इथे काय झालेलं आहे बघा, 2 ने सुद्धा भाग गेला नाही, 3 ने पण नाही, 5 ने पण नाही, 7 ने पण नाही, 11 ने पण नाही आणि 13 ने पण सुद्धा भाग गेलेला नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ही 149 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे. बघा यापैकी एकही संख्येने भाग गेला नाही म्हणजे 149 ही काय मूळ संख्या आहे. तर बघूया आपण आणखी एक उदाहरण घेऊन बघूया. बघा बघा आता ही संख्या घेऊ आपण, 319 ही संख्या घेतलेली आहे आपण. आता आपल्याला ठरवायचं आहे की ही मूळ संख्या आहे की नाही. आता काय करायचं आपल्याला, बघा अशी संख्या घ्यायची आपल्याला. बघा अशी संख्या घ्यायची आहे की त्या संख्येचा वर्ग त्या संख्ये, बघा अशी संख्या घ्यायची आहे जसं आपण इथे 18 घेतलेला आहे. बघा 18 या संख्येचा वर्ग. ठीक आहे. आता 18 ही संख्या घेतलेली आहे म्हणजे या संख्येचा वर्ग हा 319 च्या जवळ राहील आणि मोठी संख्या राहील, 319 पेक्षा मोठी संख्या राहील. बघा म्हणजे 18 चा वर्ग आपल्याला माहित आहे किती आहे, 324. बघा 18 चा वर्ग किती आहे, 324. बघा तर म्हणजेच 324 हे 319 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 18 ची वर्ग संख्या आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, आणि त्याच्या 319 च्या अगदी जवळची वर्ग संख्या 324 आणि मोठी. तर आता काय करायचं आपल्याला, ही जी 18 ही संख्या आहे, बघा ही जी 18 संख्या आहे या 18 संख्येपेक्षा सर्व लहान मूळ संख्या घ्यायच्या. 18 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 18 ही जर मूळ संख्या असली तर ती पण घ्यायची, पण इथे बघा 18 ही मूळ संख्या नाही आपल्याला माहित आहे, मग ती आपण घेणार नाही. परंतु याच्या अगोदर आपण 13 ते घेतली होती कारण ते मूळ संख्या होती. इथे 18 ही मूळ संख्या नाहीये म्हणून ती घ्यायची नाही. आता 18 पेक्षा लहान सर्व मूळ संख्या जसं 2, 3, 5, 7, बघा 11, 13, 17. बघा 18 पेक्षा लहान सर्व मूळ संख्या. बघा 19 येणार नाही कारण 19 ही 18 पेक्षा मोठी आहे. आपल्याला 18 पेक्षा लहान सर्व मूळ संख्या घ्यायच्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, प्रत्येक या सर्व संख्यांनी या 319 ला भाग देऊन बघायचा आहे. जर यापैकी एखाद्या संख्येने जरी 319 ला निशेष भाग गेला तर काय होईल, 319 ही मूळ संख्या असणार नाही, ती संयुक्त संख्या असेल. तर भाग देऊन बघूया. आता सुरुवातपासून करायचं, सुरुवातपासून भाग देऊन बघायचं. आता 2 ने आपल्याला माहित आहे 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी पाहिजे. इथे नाहीये एकक स्थानी तसं 0, 2, 4, 6, 8 म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाणार नाही. 3 आपल्याला माहित आहे काय करायचं आपल्याला, सर्व अंकांची 3 ची कसोटी आपल्याला माहित आहे, सर्व अंकांची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे बघा इथे काय झालेलं, 3 अधिक 1 4, 4 अधिक 9 13 होते. 13 ला 3 ने भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ 319 ला सुद्धा 3 ने भाग जात नाही. 5 ची आपल्याला माहित आहे 5 ची कसोटी काय आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. इथे एकक स्थानी 9 आहे म्हणजे याचा अर्थ 5 ने सुद्धा या 319 ला भाग जात नाही. 7 ची कसोटी बघा. आता 7 ची कसोटी आपण अशा पद्धतीने करू शकतो. बघा डायरेक्ट भाग देऊ शकतो, नाही तर मग ही जी एकक स्थानचा अंक आहे याची दुप्पट करा. बघा 9 दुने 18. आता याच्यातून राहिलेल्या संख्येतून वजा करा. आता 31 मधून जर आपण 18 वजा केले तर इथे 13 राहतात म्हणजे 13 या संख्येला 7 ने भाग जात नाही म्हणजेच या संख्येला 7 ने भाग जात नाही. बघा 7 ची कसोटी अशा पद्धतीने आहे. आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे, 11 ने भाग देऊन बघायचं. आता 11 ने आपल्याला माहित आहे की विषम स्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करायची, त्याच्यानंतर समस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करायची. पण इथे समस्थानावर एकच संख्या आहे. आता बघा विषम स्थानावर असलेल्या संख्यांची बेरीज आपण केली, 3 अधिक 9 12 होतात आणि हा एक ही समस्थानच्या अंकांची बेरीज आहे 1 आहे. मग 12 मधून बघा 12 मधून 1 वजा केला तर काय होईल, 11 येईल. आपल्याला माहित आहे जर या समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज याचा जर फरक 11 असेल किंवा मग 0 असेल तरच काय होते,
याला 11 ने भाग जातो, पण इथे 11 दिसत आहे म्हणजे याचा अर्थ काय, या 319 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. बघा देऊन बघूया आपण. 319 11 11 दुने 22. बघा याच्यातून जर आपण वजा केले 9 राहिले, हे 9 घ्यायचे खाली, 11 9 99 म्हणजे निशेष भाग गेलेला आहे, बाकी शून्य उरलेली आहे, निशेष भाग गेलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल आता की 319 ही मूळ संख्या नाही आहे. समजलं का तुम्हाला? 319 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही आहे, कारण त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. पुन्हा आणखी एक उदाहरण घेऊन बघूया आपण. बघा आता ही संख्या घेऊ आपण, 431 ही संख्या आहे. आता ही संख्या मूळ संख्या आहे की नाही हे पडताळून पाहू आपण. आपल्याला काय करायचं आहे, अशी संख्या घ्यायची आहे की जिचा वर्ग, बघा अशी संख्या घ्यायची आहे की जिची वर्ग संख्या 431 पेक्षा मोठी असेल आणि 431 च्या अगदी जवळची वर्ग संख्या असेल, मोठी आणि जवळची. मग अशी कोणती संख्या की जिचा वर्ग 431 च्या मोठी संख्या असेल आणि जवळची संख्या असेल? अशी 21 आहे. बघा 21 चा वर्ग, आपल्याला माहित आहे 21 चा वर्ग किती आहे? 21 चा वर्ग किती आहे? 441. बघा 21 चा वर्ग किती आहे? 441. आता तुम्हाला समजलं असेल 441 ही संख्या 431 पेक्षा मोठी पण आहे आणि अगदी जवळची वर्ग संख्या आहे. 431 च्या अगदी जवळची वर्ग संख्या आहे. आपल्याला काय करायचंय आता की ही जी 21 संख्या आलेली आहे, या 21 संख्येपेक्षा लहान सर्व मूळ संख्या घ्यायच्या आहे. आता 21 ही जर मूळ संख्या असली ती पण घ्यायची असते आपल्याला, पण इथे 21 ही मूळ संख्या नाहीये, त्याच्यामुळे ती घ्यायचं काम नाही, पण याच्यापेक्षा लहान सर्व मूळ संख्या घ्यायच्या. आता सर्वात लहान संख्येपासून आपण सर्वात लहान मूळ संख्येपासून सुरुवात करूया. जसं 2, नंतर 3, नंतर 5, 7, 11, 13, त्याच्यानंतर 17 आणि 19. बघा 20 ही मूळ संख्या नाहीये, तसेच 21 सुद्धा ही मूळ संख्या नाहीये. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या सर्व मूळ संख्या आलेल्या आहे, या सर्व मूळ संख्यांनी या 431 ला भाग देऊन बघायचं. आता बघा आपल्याला माहित आहे 2 ने भाग जात नाही, एकच स्थानी 1 आहे, 0 2 4 6 8 पाहिजे, नाही जात. याची बेरीज करा, 4 अधिक 3 7, 7 अधिक 1 8, म्हणजे 3 ने सुद्धा भाग जात नाही. बघा आपण कसोट्या वापरू शकतो सर्व संख्येच्या. त्याच्यानंतर एकक स्थानी 0 किंवा 5 असला तरच 5 ने भाग जातो, म्हणजे 5 ने सुद्धा या 431 ला भाग जात नाही. त्याच्यानंतर 7 ने बघा, 7 ने भाग जातो का? 7 ने सुद्धा या संख्येला भाग जात नाही. जर आपण 7 ची कसोटी वापरली, याची दुप्पट केली, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली, म्हणजे 2 होते. 2 ने काय केलं आपण, वजाबाकी केली तर 41 राहते. 41 ला 7 ने भाग जात नाही, म्हणजे 431 ला सुद्धा 7 ने भाग जात नाही. 11 ची कसोटी आपल्याला माहित आहे की विषम स्थानच्या अंकाची बेरीज समस्थानच्या अंकाची बेरीज करायची, त्याची वजाबाकी करायची. इथे जर आपण पाहिलं 4 अधिक 1 5 होते आणि इथे 3, म्हणजे वजाबाकी केली तर 2च उत्तर येते. आपल्याला उत्तर पाहिजे वजाबाकी 0 किंवा 11 आली पाहिजे. म्हणजे या संख्येला 431 या संख्येला 11 ने सुद्धा भाग जात नाही. 13 ने भाग देऊन बघूया. 431 भागीला 13, बघा 13 39, 4 राहिले 1. बघा 13 ने 41 ला सुद्धा भाग जात नाही, म्हणजे 431 ला सुद्धा भाग जात नाही. आता काय करायचं आपल्याला, 17 ने भाग देऊन बघूया आपण. बघा 17 दुने 34 है ना, 17 दुने 34 भागच देऊन बघूया. बघा 17 दुने 34 9 1. बघा 17 ने 91 ला भाग जात नाही. आता 17 5 85 आणि 17 सक 102 होते, म्हणजे 91 ला भाग जात नाही, म्हणजे याचा अर्थ याला पण भाग जात नाही. आता पुढे भागाकार करून काही उपयोग नाही. त्याच्यानंतर बघा आता 19 ने 431 ला भाग जाते का बघूया. 431 भागीला 19, 19 दुने 38,
5 राहिले 1, 19 त्रिक 57 होते, इथे 51 आहे म्हणजे भाग जात नाही. बघा 19 ने सुद्धा 431 ला पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्ही पाहिलेलं असेल की सर्व संख्येला आपण क्रॉस साइन दिलेला आहे, म्हणजे सर्व संख्येने म्हणजे या 21 पेक्षा 21 पेक्षा लहान सर्व मूळ संख्यांनी 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या सर्व संख्यांनी 431 ला भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय, 431 ही मूळ संख्या आहे. बघा अशा पद्धतीने आपण ते ठरवू शकतो मूळ संख्या आहे की नाही. चला बघूया आता पुन्हा एक उदाहरण बघूया. बघा आता ही संख्या घेऊ 437. बघा 437 ही संख्या घेतलेली आपण. बघा 437. आता 437 काय करायचं आपल्याला, आपल्याला अशी एक संख्या घ्यायची आहे की जिचा वर्ग, बघा अशी संख्या घ्यायची आहे की जिचा वर्ग आपल्याला 437 पेक्षा मोठी संख्या असेल आणि 437 च्या जवळची वर्ग संख्या असेल, मोठी आणि जवळची वर्ग संख्या. बघा आता आपल्याला माहिती आहे, आताच आपण घेतलेली होती 21 चा वर्ग माहिती आहे आपल्याला. 21 चा वर्ग किती होते, 441. बघा 21 चा वर्ग 441. आता 441 बघा 437 च्या अगदी जवळची वर्ग संख्या आहे, सर्वात जवळची वर्ग संख्या आहे आणि मोठी आणि सर्वात जवळची वर्ग संख्या, अशी संख्या घ्यायची. आता आपल्याला काय करायचं, हे जे 21 घेतलेले आहे या 21 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या. मग आता 21 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या कोणत्या घ्यायच्या आपल्याला, बघा जसं 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. त्याच्यानंतर 21 तर नाहीच आहे मूळ संख्या, जर असती तर आपण ही संख्या पण घ्यावं लागते, पण जर असती मूळ संख्या असती तर, म्हणजे 21 ही मूळ संख्या नाही, 20 पण नाहीये, त्याच्यामुळे आपण 19 पर्यंत घेतलेल्या आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 2 ने भाग देऊन बघायचा, जात नाही भाग. 3 ने भाग देऊन बघायचा, 7 7 14 नाही जात भाग. 5 ने भाग देऊन बघायचा, 1 स्थानी 0.5 पाहिजे, नाही जात. 7 ने भाग देऊन बघायचा. आता इथे काय करायचं आहे, 7 दुने 14 करायचे, याच्यातून वजा करायचे. बघा 7 ची कसोटी कशी आहे, 7 दुने 14 करायचे, याच्यातून वजा करायचे. जर आपण ते वजाबाकी केली है ना, ते जर वजाबाकी केली तर किती येतात, 29 येतात, नाही जात भाग. म्हणजे 7 ने सुद्धा याला भाग जात नाही. त्याच्यानंतर 11 ने बघा विषम स्थानाच्या अंकाची बेरीज समस्थानाच्या अंकाची बेरीज नाही होत. 4 अधिक 7 11 होते आणि त्याच्यातून जर आपण मायनस केले तर 8 राहतात, म्हणजे आपल्याला 0 किंवा 11 पाहिजे तरच 11 ने भाग जातो पूर्ण निशेष. 13 ने भाग देऊन बघायचा, 437 भागीला 13, 13 त्रिक 39, 4 राहिले 7 नाही जात, 13 चौक 52 होते, 13 त्रिक 39, 13 चौक 52, म्हणजे पूर्ण निशेष भाग जात नाही. म्हणजे या 13 ने सुद्धा 437 ला निशेष भाग जात नाही. बघा आता पुढे 17 ने भाग देऊन बघूया, 437 भागीला 17, 17 दुने 34. बघा पुन्हा आता 9 आलेले आहे. बघा 17 पाचशे 85 आणि 17 102 होतात, म्हणजे 437 ला 17 ने सुद्धा भाग जात नाही. त्याच्यानंतर आता शेवटची राहिलेली ही जी मूळ संख्या 19, त्याने भाग देऊन बघूया आपण, 437 भागीला 19. बघा 19 दुने 38, 5 राहिले 7 खाली घेतले 57, 19 त्रिक 57. बघा 19 त्रिक 57 काय झालेलं आहे, बघा इथे काय झालेलं आहे, 19 ने 437 ला पूर्ण निशेष भाग केलेला आहे. बघा 19 या संख्येने 437 या संख्येला, बघा 19 या संख्येने 437 या संख्येला पूर्ण निशेष भाग गेलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, यापैकी कोणत्याही एका संख्येने जर या 437 ला निशेष भाग जात असेल तर ही मूळ संख्या होणार नाही, म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे ना, ही मूळ संख्या नाही. समजलं 19 ने, कारण 19 ने याला भाग जात आहे. तर अशा पद्धतीने आपण
कोणतीही संख्या दिलेली असली तर आपण मूळ संख्या आहे की नाही ते शोधू शकतो.